काय वाटतं तुम्हाला, ओमराजेंचं भविष्य काय असेल? काल त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये जे सांगितलं तेच मुख्य लाईन होती कालची, की मतदारसंघातले कामं होत नाही आहे आणि इतकं म्हणजे पळापळ करून सुद्धा जर अपयश येत असेल तर काहीतरी टफ कॉल हा आयुष्यात घ्यावा लागतो आणि तो त्यांनी घेतला. आता पुढची वाटचाल त्यांची अशी असण्याची शक्यता आहे की केंद्रात त्यांना साधारणतः 1.5 वर्षाचं राज्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे आणि त्यांनी बरेचसे निकाल धाराशिवमधले बदलू शकतात. कारण पळणारा मनुष्य तुम्हाला दिसतोय, परंतु हातात जर सत्ता नसेल तर काय होऊ शकतं हे त्यांनी आता ग्रामपंचायत म्हणजे पंचायत समिती किंवा इतर निवडणुकीमध्ये त्यांनी पाहिलं होतं. आता त्यामुळे आता हातात पद असताना तुम्ही काय करू शकतात हे तुम्ही त्यांना दाखवून देऊ शकता, म्हणजे दाखवून देण्याची गरज आहे. सांगत असले की आम्हाला निधी मिळत नाहीये, हे सगळ्या गोष्टी होत आहेत, हं. पण कुठेतरी असं वाटतं का की त्यांची वैयक्तिक महत्वाकांक्षा होती मंत्रिपदाची वगैरे, असं काही वाटतं तुम्हाला? तसं नाही वाटत, कारण तो जमिनीवरचा कार्यकर्ता आहे. ठाकरे स्वतः त्यांना म्हटले होते आणि आजपर्यंत त्यांचं म्हणजे इतिहास जर पाहिला आपण किंवा त्यांची म्हणजे शैली जर पाहिली तर ते ग्राउंड लेवलला काम करतात. मग त्यांनी मंत्रिपदाची कधी अपेक्षा यापूर्वी बोलून दाखवलेली नव्हती. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे.